Second topic, work and energy. Student, we have studied about the laws of motion. In the first topic, laws of motion, we have studied about the Newton's three kinematical equations as well as the Newton's three laws of motion, law of conservation of momentum, and the numericals related to these points. तर लॉज ऑफ मोशन हा टॉपिक आपण पूर्ण कवर केलेला आहे त्याच्या न्यूमरिकल सहित. लॉज ऑफ मोशन या टॉपिकवरचे सगळे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. आता पुढचा जो नवीन टॉपिक आपण सुरू करतो आहे तो म्हणजे वर्क अँड एनर्जी. सेकंड टॉपिक फ्रॉम युअर बुक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वर्क अँड एनर्जी. तर विद्यार्थ्यांनो, वर्क अँड एनर्जी या टॉपिकमध्ये आपण हे जे पॉईंट्स पाहणार आहे, सियर फर्स्टली वर्क, त्याच्यानंतर एनर्जी, नेक्स्ट मेकॅनिकल एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, and lastly free fall. All these points we are going to cover in our topic work and energy. Now see here, work and energy हा जो टॉपिक आहे या टॉपिकमध्ये नावामध्येच दोन टर्म येतात, एक आहे वर्क आणि दुसरा आहे एनर्जी. नाउ स्टुडंट, कॅन यू से व्हॉट इज वर्क ॲक्च्युली? वर्क म्हणजे काय? तर वर्क म्हणजे आपण काय म्हणतो, वर्क म्हणजे काम करणं. दॅट मीन्स द व्हॉटेवर डेली ॲक्टिव्हिटीज, जे काही ॲक्टिव्हिटीज आपण परफॉर्म करतो डेली त्याला आपण काय म्हणतो, वर्क म्हणून कन्सिडर करतो. बट परफॉर्मिंग वर्क वी रिक्वायर सर्टन एनर्जी. सो वी रिक्वायर एनर्जी फॉर परफॉर्मिंग वर्क. देन व्हॉट इज एनर्जी? एनर्जी इज नथिंग बट द स्ट्रेंथ. एनर्जी काय आहे? एक प्रकारची स्ट्रेंथ आहे which is required to perform work. So energy is the capacity to do work. And what is work? Work is nothing but all activities we are performing in our daily life. But student, according to the physics, it is not proper definition. तर वर्क आणि एनर्जी याची प्रॉपर डेफिनेशन आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी काही पिक्चर्स दाखवलेले आहे व्हेरियस ॲक्टिव्हिटीजचे. या ठिकाणी ऑब्झर्व करा. ही मुलगी आहे, अभ्यास करते. अ गर्ल स्टडिंग हिअर. अ बॉय इज टॅपिंग अ बॉल. दिस गर्ल वॉचिंग टी व्ही अँड दिस मॅन कॅरिंग लोड. तर या ठिकाणी डिफरंट ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. नाव सी हिअर, सम क्वेश्चन्स आर गिवन. इन विच ऑफ द पिक्चर अबो हॅज वर्क बीन डन? तर वरती दिलेल्या कोणत्या पिक्चरमध्ये ॲक्च्युली वर्क डन परफॉर्म होतो आहे? तर आपण बघितलं की ही मुलगी अभ्यास करते, हा मुलगा बॉल खेळतोय. शी इज वॉचिंग टी व्ही. अ मॅन इज कॅरिंग लोड. ऑल दीज पीपल्स आर परफॉर्मिंग वर्क हेअर. फ्रॉम सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू, व्हेन डू वी से दॅट वर्क वॉज डन? मग सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर म्हटलं तर हाऊ कॅन वी से दॅट वर्क हॅज टू बी डन? नाव सी हिअर, जनरली एनी मेंटल और फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर टू ॲज वर्क. When we walk or run, the energy in our body is used to do necessary work. तर विद्यार्थ्यांना कोणतीही मेंटल किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीला आपण वर्क म्हणून या ठिकाणी डिनोट करतो. ही मुलगी जी आहे अभ्यास करते. द गर्ल इज स्टडिंग हिअर. नाव शी इज परफॉर्मिंग मेंटल वर्क. दिस मॅन इज कॅरिंग अ लोड. दिस मॅन इज ऑल्सो परफॉर्मिंग दिस फिजिकल वर्क. So according to us, any mental or physical activities is nothing but the work. When we walk or run, the energy in our body is used to necessary work. आता एनी वर्क करण्यासाठी आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते, हे आपण अगोदरच सांगितलं. सो एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर परफॉर्मिंग द डिफरंट वर्क. सो वेन वी वॉक, ज्यावेळेस आपण चालतोय, वेन वी रन, द एनर्जी अवर बॉडी इज यूज टू परफॉर्म नेसेसरी वर्क. We say that a girl who is studying is working or performing work, but that is mental work. आता या ठिकाणी ही जी मुलगी अभ्यास करते, this girl is studying, she is performing work, but this type of the work is known as mental work. या वर्कला आपण काय म्हणतो? मेंटल वर्क म्हणतो. And in this activity, this man is carrying load. That means he is also performing work, परंतु हा वर्क कोणता करतोय? फिजिकल वर्क करतो. नाउ अगेन, इन फिजिक्स वी डील विथ द फिजिकल वर्क.
वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन द फिजिक्स. पण विद्यार्थ्यांनो, फिजिक्समध्ये या वर्कची डेफिनेशन ही वेगळी आहे, ही संकल्पनाच वेगळी आहे. या वर्कला फिजिक्समध्ये एक स्पेशल मिनिंग आहे. आता ते मिनिंग म्हणजे कोणतं लक्ष द्या. व्हॉट इज वर्क ॲक्च्युली? वर्क इज सेड टू बी डन वेन फोर्स अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी काय सांगितलं, सपोज दिस इज ॲन ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट जो आहे स्थिर आहे. समजा आपण एखाद्या बॉलचं उदाहरण घेऊ. वी टेक एक्झाम्पल ऑफ बॉल. दिस इज बॉल. दिस बॉल इज स्टेबल ऑन दिस सरफेस. If we push the ball or we apply force on a ball, then ball start to move. That means ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो या बॉलला, त्यावेळेस बॉल हा मोशनमध्ये येतो. म्हणजेच काय होतं की या बॉलचं डिस्प्लेसमेंट होतो, तो त्याच्या जागेवरनं हलतो आणि दुसऱ्या जागेवर जातो. म्हणजेच काय होतं, वर्क डन या ठिकाणी परफॉर्म होतं. म्हणजेच वर्क इज सेड टू बी डन वेन अ फोर्स अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. दिस इज नोन ॲज वर्क. You have already learned that the work done by a force acting on an object is the product of magnitude of the force and the displacement of the object in the direction of the force. म्हणजेच काय, हा जो बॉल आहे जो स्टेबल होता, त्या स्टेबल बॉलला आपण फोर्स अप्लाय केल्यामुळे तो मोशनमध्ये येतो. त्याचं सर्टन डिस्प्लेसमेंट होतं. कशामुळे होतं? ड्यू टू अप्लाइड फोर्स. म्हणजेच या ठिकाणी वर्क डन घडून येतं. वर्क डन म्हणजे काय होईल? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. सो वर्क डन इज नथिंग बट द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो सी हियर स्टुडंट, वर्क डन is given by the product of force and displacement, force into displacement. Now see here, question is given, what are the different types of the forces and their examples? So student, in our first topic we have studied about we have seen the forces and their example. I am showing you one slide here, the types of forces. There are different types of forces: frictional force, gravity force, magnetic force, the force which is applied by our muscles, beyond force, tension force are there. These are the different types of the forces. Now again, use your brain power. See here, you have learned how to calculate work done on an object when the displacement is in the direction of the applied force. जर एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट, सपोज हा जो ऑब्जेक्ट आहे, suppose this is an object, we apply force on object and it start to displaces. जर या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट या फोर्सच्या डायरेक्शनमध्ये होत असेल, then we can calculate the work done simply by multiplying force into displacement. But if the displacement is not in the direction of the applied force, पण डिस्प्लेसमेंट होते पण अप्लाइड फोर्सच्या डायरेक्शनमध्ये होत नाही, तर हाऊ डू वी कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क डन? तर या अशा वेळेस आपण वर्क डन कसं कॅल्क्युलेट करणार? सो डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. दिस इज अ फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द वर्क डन वेन द डिस्प्लेसमेंट इज कॉज्ड in the direction of applied force. But if the displacement, that means the displacement is not in the direction of applied force, then how can we calculate the work done? Now see here some examples. Now some pictures are given in your textbook. This girl, she is moving this object फ्रॉम ए पॉईंट टू द बी पॉईंट. हा टेबल आहे, या टेबलवरती हा जो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, या मुलीला ए पॉईंटवरनं बी पॉईंटवरती ती सरकवते. सो फॉर मुव्हिंग दिस ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी तिने ए या पॉईंटवरती असलेल्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केला अँड शी स्टार्ट टू मूव्ह दिस ऑब्जेक्ट, स्लाइड दिस ऑब्जेक्ट अप टू पॉईंट बी. दॅट मीन्स द डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट कसं होते? इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. In this way we can calculate the force into displacement. Work done या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकतो. But in this case, this girl, she is pulling a toy by this thread. या थ्रेडने ती पुल करते. या ठिकाणी जो फोर्स लागतो असा लागतो, इथे फोर्स या डायरेक्शनला लागतो, पण डिस्प्लेसमेंट जे आहे
या पद्धतीने होतं, डिस्प्लेसमेंट असं होतं आहे आणि फोर्स या डायरेक्शनला लागतो. मग अशा वेळेस वर्क डन आपण कसे काढणार. त्यानंतर नेक्स्ट दिस कार इज पुल्ड बाय धिस कार. या कारने ही कार या कारला ओढते. तर मग अशा वेळेस इथे सुद्धा डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क डन जे होते हे आपल्याला काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करायचा. तर we will study the derivation for calculating the work done when the displacement of an object is not in the direction of the applied force. अशा वेळेस वर्क डन कशा पद्धतीने काढायचं त्याचं डेरिव्हेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. थँक्यू.